हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. त्याला अशा छोटे छोटेसे किडे झालेले आहेत. त्याच्यामुळं आपण याच्यावर डेटॉल लिक्विड सोप आहे त्याचा आपण स्प्रे करून घेणार आहे याच्यावरती. तर हे आपण बॉटल घेतलेली आहे. हे आपण स्प्रे बॉटल घेतलेली आहे. त्याच्यात हे लिक्विड डेटॉल हँडवॉश टाकून आपण जास्वंदाच्या झाडाला स्प्रे करणार आहे. हे आपण याच्यामध्ये टाकून आता मिक्स करून घेतलेलं आहे. चला मग आता आपण ह्याचा स्प्रे करून घेऊया. झाडाला किडे भरपूर झालेले आहेत त्याच्यामुळे आपण स्प्रे करून घेणार आहे. आता आपण याला स्प्रे करून घेऊया. म्हणजे काय होते, याचे किडे कमी होते स्प्रे केल्यामुळे. भरपूर असे किडे झालेले आहेत त्याच्यामुळं याला स्प्रे करून घ्यायचा आहे. तर टमाट्याचं झाड आहे त्याला आपण आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे. त्याच्यावर असे काळे किडे झालेले आहेत. कुठलेही किडे असू दे हँडवॉशनी स्प्रे केला की जातात, त्याचे किडे कमी होतात. आणि मिलीबग बी लागायला चालू झालेले आहे त्याच्यामुळे आपण याच्यावर स्प्रे करून घेतो. तर आपण याच्यावरती स्प्रे करून घेतलेला आहे. भरपूर असे काळे कडे झाल्यामुळे काळे किडे भरपूर आहेत त्याच्यामुळे आता ह्याचा स्प्रे करून घेतलेला आहे आपण. आता बघू आपण यांनी कमी होतं का किडे. तर पिवळ्या कलरचं जास्वंद आहे त्याच्यावर आपण स्प्रे करून घेतलेला आहे. मिलीबग लागायला चालू झालेली आहे त्याच्यामुळं जास्वंदाच्या झाडावर पिवळ्या कलरचं जास्वंद आहे त्याच्यावर पण आपण स्प्रे करून घेतलेला आहे. हे आपलं चिनी गुलाब आहे. तर बघा हे याच्यातून आपण काढून घेतलेला आहे कारण याला परत आपल्याला रिपॉटिंग करून घ्यायची आहे याची. कारण आता हे फुटायला लागले चांगलं त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यातून काढून हे चांगलं बघा. याच्यामुळे किती वाढलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये भरपूर असे बघा हे झाडं झालेले आहेत भरपूर. याचं नाव काय आहे, सदाफुली भरपूर याच्यामध्ये वाढलेली आहे. त्याच्यामुळे ते सदाफुलीची झाडं आपल्याला याच्यामधून काढून घ्यायची आहेत. त्याच्यामुळं काढून आपल्याला आणि ही माती भरून घेऊन ह्याच्यात थोडासा खत टाकून आपल्याला परत हे चिनी गुलाब ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं चला आता आपण हे काढून परत ह्याच्यात थोडासा खत मिक्स करून आपल्याला परत हे झाडं लावून द्यायचे आहे. चला मग आपण आता झाडं हे काढून सदाफुलीची झाडं काढून आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि ह्याची झाडं हे वाळल्यासारखे झालेले आहेत ते आपण त्याची कटिंग करून घेऊया. म्हणजे काय होईल, तर आपण याची कटिंग करून घेऊया आणि छान मग असं कटिंग करून घेतल्यामुळं हे झाड छान फुटेल. त्याच्यामुळं आता ह्याची कटिंग करून आपण कुंडीमध्ये ह्याच्यामध्ये माती भरून हे लावून घेऊया. तर हे कटिंग आपण साईडला करून घेतलेले आहे. ह्याच्यातली कटिंग आपल्याला लावायची असले तर झाडं पाहिजे असेल भरपूर तर आपण ह्याच्यातली कटिंग घेऊन लावू शकतो. छान अशी कटिंग आहे लावण्यासारखी. आणि हे आता झाडं आपण असं चिनी गुलाबचं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि खाली ह्याच्या मुळ्या पण होत्या त्या पण आपण थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे झाडं लावून घेऊया ह्याच्या टपामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ह्याच्यात थोडासा खत मिक्स करायचा आणि लावून घ्यायचा आहे. दुसरी माती नाही घेणार आपण, हेच माती घेणार आहे कारण आपल्याकडे माती नाही आहे त्याच्यामुळं हेच माती घेणार आहे आपण. चला मग ही माती आपण भरून घेऊया. हे मातीमध्ये मिक्स करण्यासाठी आपण वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे. हे आता मातीमध्ये आपण मिक्स करून घेऊया. वर्मी कंपोस्ट मिक्स केल्यामुळे झाडांना खत मिळतो आणि
झाडाची ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट मिक्स करून घेतलेला आहे. छान असता याच्यामध्ये बघा. आता हे वर्मी कंपोस्ट मिक्स केलेलं आहे. चला आता या बुट्टीमध्ये आपण ही माती भरून घेऊया. याच्यामध्ये माती भरून हे आता चिनी गुलाब आपण ह्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे. त्याच्यावरून अशी आपण आता हे माती टाकून घेऊया. म्हणजे काय होईल, सगळ्या मुळ्या झाकून जातील. तर हे आपण मातीने भरून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण पाणी टाकून घेऊया. म्हणजे छान आपले असे चिनी गुलाब लावून तयार झालेला आहे. मग आता आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे. तर याला ठेवून देऊया. छान असं मस्त फुटेल. छान ग्रोथ पण छान होईल आणि मस्त छान कलरफुल फुलं येतील. सुंदर असे चिनी गुलाब आपले लावून झालेले आहे.